ती खरंच उमेदवारांच्या तोंडाला पानं पुसली का, की त्यांचा नेहमी सारखाच फुटबॉल केलेला आहे? आणि याची कारणं काय आहेत? नेहमी माझा भावी शिक्षक का हतबल होतोय, का निराश होतोय, का तिथे कुठेच त्याला ठोस आश्वासन मिळत नाही? नेहमी तारीख पे तारीख दिली जाते, परंतु ती तारीख उजडणार कधी याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. याला जबाबदार कोण? कारण जेव्हा 2,11,000 उमेदवारांचा प्रश्न केवळ 100 उमेदवार लढत असतील, तेव्हा याच्यापेक्षा पुढं काय होणार आहे मित्रांनो? आज तुम्ही शिक्षक भरतीसाठी, पोर्टल भरतीसाठी कुठलंही आंदोलन घ्या, 100-150च्या पुढे उमेदवार नसतात. आणि याचाच फायदा घेऊन हे आपले शिक्षण मंत्री महाशय काय आश्वासनं देतील आणि काय पूर्ण करतील, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. या आंदोलनातून ना कंत्राटीकरण थांबलेलं आहे, ना समूह शाळा थांबलेल्या आहेत, ना 75% शिक्षक भरती होणार आहे, ना अल्पसंख्याक शाळा पोर्टलवरती येणार आहेत. अशा बऱ्याच मागण्या आहेत. याच्यातल्या 10% तरी मागण्या येत्या काळामध्ये ॲक्च्युली इम्प्लिमेंट झाल्या तरी पण खूप आहे. शेंडीवरून पाणी गेल्यासारखं आहे. हे मी जबाबदारीने बोलते, कारण शिक्षण मंत्री असेच आहेत, ते फक्त आश्वासनं देतात. मित्रांनो, थांबायचं नाही आहे. शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांना बोलणार तरी काय, ते नेहमीसारखंच वेळ काढूपणा करतात आणि आश्वासनं फक्त देतात. जसे हे महाशय शिक्षण मंत्री झाले आहेत, त्यांनी आतापर्यंत किती आश्वासनं दिली आणि किती पूर्ण केली, हा एक संशोधनाचा भाग बनला आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरच्या अनुषंगानं शिक्षण वाचवा, कंत्राटीकरण थांबवा, रजिस्ट्रेशनसह बऱ्याच मागण्यांसाठी कांबळे सरांचं नागपूरला आंदोलन होतं आहे. आणि या आंदोलनामध्ये उमेदवारांनी, विशेषतः महिला भगिनींनी, नारी शक्तीला सलाम यांनी चांगला प्रतिसाद दिला. मागण्या काय होत्या आणि शिक्षण मंत्री काय म्हणाले, त्याचबरोबर त्यांनी एफबीला सुद्धा मेसेज केलेला आहेच याच्या संदर्भातला. त्याच्या पाठीमागचं वास्तव काय, आणि सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की यांना मराठी माध्यमाच्या शाळा असतील, सरकारी झेडपीच्या शाळा असतील, कमी पटसंख्येच्या शाळा असतील, त्या चालवायच्याच नाही आहे. समूह शाळा करून विद्यार्थी संख्या कमी करायची आहे आणि अर्थातच ती खाजगी शाळा आहेत, तिथं त्याची विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, कारण त्या गडगंज नेत्यांच्या शाळा आहेत, तिथं गेली पाहिजे. आणि ते असताना जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये कटौती करायचं काम चालू आहे. त्याच्यामध्येच काळा GR म्हणून 15/2024चा GR आणला. त्याच्यानुसार संच मान्यता चालू असताना जेव्हा शालेय शिक्षण विभागाचं असं लक्षात आलं की खूपच शिक्षक कमी होतात आहे, अगदी विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत, गणित, विज्ञान, इंग्रजी अशा विषयांसाठी तर एका शाळेला कमीत कमी एकतर शिक्षक हवाच. मग ती 10 पटसंख्या असो, 20 असो किंवा 30 असो, सोबत मुख्याध्यापक हवाच. नाहीतर ते बाकीचे जे टुडू वर्क आहे, कारण इथं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, ते कोण करणार? असं लक्षात आल्यावरती आता समायोजन एप्रिलमध्ये होणार आहे, अशा पद्धतीचं लेटर तुम्ही वाचलं असेल. आता हे उमेदवार मागणी करतात आहे, आंदोलन करतात आहे, आपला आवाज उठवतात आहे, परंतु त्यांचा आवाज खरंच या निष्ठूर शासनाच्या काळजाला हात घालतंय का? तुम्हाला काय वाटतं? घालतंय? अजिबात सुद्धा नाही आहे. त्याचं कारण आहे की गरजवंत किती आणि आंदोलनाला हजर राहतात किती. जे राहिले खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद. परंतु आज यांना जेव्हा शिक्षण मंत्री भेटले तेव्हा त्यांनी सर्व मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावरती विचार करू असं त्यांनी सांगितलं. परंतु आंदोलनाच्या मागण्या काय होत्या आणि त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असं कोणतं आश्वासन मिळालं, त्याच्यामुळे सेलिब्रेशन करायला हवं की आंदोलन अजून तीव्र करायला हवं, हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. मित्रांनो, अक्षरशः हे आंदोलन पोर्टल रजिस्ट्रेशनसह 100% पदभरतीसह कंत्राटीकरण थांबून 75,000 शिक्षक भरती करा, अशा इतर अनेक बेसिक मागण्यांसाठी होतं. परंतु या आंदोलनामध्ये जे आश्वासन मिळालेलं आहे ते म्हणजे केवळ 12,000 शिक्षक भरतीचं.
आता ही 12,000 शिक्षक भरती होणार की जसं आपण या समाज माध्यमाच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब बालुशा माने या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जी शिक्षक भरतीचा आकड्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यातलं वास्तव काय आहे ह्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया. नक्की तुम्ही तो पहा जेणेकरून तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल. परंतु यांना जे मिळालेलं आश्वासन आहे, समूह शाळा बंद होणार, नो आन्सर. कंत्राटीकरण बंद होणार, नो आन्सर. अल्पसंख्याक शाळा आहेत त्या पोर्टलवरती येणार, नो आन्सर. बरेच अशा मागण्या असतील, त्याचं असं कोणतं असं आन्सर मिळालं. फक्त काही त्यांनी एक थोडक्यात त्यांनी सांगितलं की आम्ही पोर्टल आहे ते येत्या 8 ते 10 दिवसात चालू करू. ते तर खूप दिवसापासून सांगतात आहे 2 दिवसात चालू करू, 4 दिवसात चालू करू. या शिक्षण मंत्र्यानं माझ्या भावी शिक्षकाला जो B.Ed बेरोजगार आहे, आज रस्त्यावरती आहे, झोप लागत नाहीये, याला एकदम ग्रांटेड पकडलंय. अरे कोण काय आमचं बिघडू शकत नाही, अशा पद्धतीने त्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याला कारण म्हणजे कोणतीही आंदोलन असो, कुणीही केलेलं असतो, त्याला असणारी संख्या. अक्षरशः शिक्षण मंत्र्यांनी उमेदवारांचा फुटबॉल केलेला आहे. या कोर्टमधून जा तिकडे, तिकडून ढकललं की इकडे. आपण पाहतोय बऱ्याच समाज माध्यमाच्या माध्यमातून पोर्टल 4 दिवसात चालू होणार, 2 दिवसात चालू होणार, 8 दिवसात चालू होणार, 10 दिवसात चालू होणार. मग काय चालू होत नाही? कारण त्याचं आहे की त्याच्यावरती जी बेसिक कामं आहेत ती चालू आहेत. मग ती खरी परिस्थिती का उमेदवारांपर्यंत सांगितली जात नाही? जेव्हा शिक्षण मंत्र्यांच्या सोबत जे अधिकारी आहेत ते का खोटी माहिती देतात? हा एक मोठा रिसर्चचा भाग आहे मित्रांनो. कारण पोर्टल जर खरंच 8 दिवसात चालू होणार आहे तर ते कधीच चालू व्हायला हवं. तर जवळपास 6 ते 7 महिने उलटले परीक्षा देऊन. पोर्टल भरती कधी, पोर्टल रजिस्ट्रेशन कधी? बरं जरी होणार असली तरीसुद्धा 1.1 भरती, पवित्र पोर्टलवरती 100% भरती, पदभरती आणि इतर अनेक मागण्या आहेत ना वेटिंग लिस्टसारख्या. त्याचं काय झालं? आता आश्वासन मिळालेलं आहे 1.1 भरती. ते पहिल्यापासून त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही अशी चूक करणार नाही. आपणही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा शिक्षण मंत्र्यांना भेटलो होतं तेव्हा त्यांनी असं आपलं आश्वासन आपल्यालाही दिलं होतं. खूप दुरावस्था आहे आणि आंदोलनातून मिळालेली आश्वासनं म्हणजे केवळ तोंडाला पानं पुसली आहेत. जी आत्तापर्यंत शिक्षण मंत्री जसे माननीय भुसे साहेब आलेले आहेत त्यांनी पुसली आहेत तशीच पुसलेली आहेत. एकही ठोस आश्वासन दिलेलं नाही आहे आणि एकही त्याच्यातून सेलिब्रेशन करावं, उमेदवारांना थोडासा दिलासा मिळावा असं कोणतंही झालेलं नाही आहे. एकही कोणती डेडलाईन किंवा कोणतंही लिखित उत्तर आंदोलकांना दिलेलं नाही आहे. कारण हे देतच नाहीत राव. खरंच गरज आहे ती म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची. आज जर हे 100, 150, 200 उमेदवार नागपूरच्या थंडीमध्ये आपला आवाज उठवत असतील तर आज आपण काय करतोय? आणि मला वाटतं ज्याला वाटतंय ना मला नोकरी पाहिजे, ज्याने परीक्षा दिली ना त्यालाही तळमळ असली पाहिजे आणि प्रत्येकाच्या नोकरीची तळमळ असली पाहिजे आणि त्यांनी तिथं जायला हवं आणि या आंदोलनाचा एक धागा व्हायला हवं. कारण कोणी कोणाच्या जरी स्वार्थासाठी करत असलं तरी हा प्रत्येकाच्या स्वार्थाचा प्रश्न आहे. त्यांना शक्य आहे त्यांनी नागपूरला तर पोचणं गरजेचं आहेच. परंतु जेव्हा हे अधिवेशन जसं संपेल तसं पुणे असेल, मुंबई असेल, इथं मात्र रोज उमेदवारांनी 25नी, 50नी, 100च्या संख्येनं रोज तिथं जाऊन ठिय्या मांडणं गरजेचं आहे. त्याशिवाय यांना जाग येणार नाही. कारण मित्रांनो ऑलरेडी जेव्हा एवढी पदं रिक्त आहेत तेव्हा अतिरिक्तही भरपूर आहेत, हे विसरून चालणार नाही. आतापर्यंत आपल्याला असं वाटतं की आपल्या मागण्या मान्य झाल्या, परंतु ती केवळ स्टंटबाजी आणि केवळ जाहिरात होते. वास्तविक हातामध्ये काही भेटत नाही. TET परीक्षा, टेट परीक्षा झाली त्यावेळेस पण तुम्ही पाहिलं असेल की तो निकाल आहे तो याच उमेदवारांनी अक्षरशः फाडला होता. मग तो निकाल फाडल्यावरती, तो निकाल मान्य नसताना त्याच निकालावरती पोर्टल भरती होण्यासाठी आपण आंदोलन करत असताना आज जेव्हा दुसरं आश्वासन दिलं जाते त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा नक्कीच विचार प्रत्येकाने करायला हवा. मला असं वाटतं नक्की याच्यातून काही ना काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे. आज प्रत्येकावरती गदा येत आहे.
मग तो कोणता विषय शिक्षक असो, कोणताही असो, याच्यामध्ये टप्प्यामध्ये जरी भरती होणार नसली असं सांगितलं असलं तरीसुद्धा ही सुद्धा भरती टप्प्यामध्येच होणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हावाईज शिक्षक भरती होणार आहे. हे खूप मोठं दुर्दैव आपलं सर्वांचं आहे, कारण अशा कितीतरी भागामध्ये सध्या शिक्षकांचीच पदं नाही आहेत. मग तुम्ही काय करणार आहात जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पदच नसेल तर? मित्रांनो, केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती व्हायला हवी, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लढावं लागणार आहे. मग ते कसंही असो, कारण मला असं वाटतं जेव्हा आपण तुम्हाला सांगतोय तेव्हा तुम्हाला गरज आहे आणि ती तुम्हाला गरज वाटली पाहिजे आणि त्याचं तुम्ही गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा शिक्षक भरतीचा नाद सोडा आणि दुसरा काहीतरी ऑप्शन बी, प्लॅन बीचा विचार करा. हातामध्ये काही लागणार नाही. आणि बाकीचे जे मुद्दे आहे, जे ट्विटरवरती, टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही आपल्या शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून लेटरहेडवरती घेतलेले आहे, त्याच्यावरती आपण काम करतो आहे. प्रश्न हा नाही आहे, प्रश्न हा आहे की सध्या जे लढतात ते घरी जाताना काय घेऊन जाणार आहेत. आणि खरंच ते घरी जाताना आज जरी आश्वासन घेऊन गेलं तरी ते पूर्ण होईल का, हे तुम्ही ठरवायचं आहे. त्या दिवशी 1,00,000 उमेदवार, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, शिक्षण विभागाच्या समोर ठिय्या मांडतील, त्यावेळेस यांना याच्यावरती काम करावंच लागेल. आणि बाकीचे